विकासाभिमुख लोकप्रिय नेतृत्व भैयासाहेब, निलंगा नगरीचे भाग्यविधाते, आमचे आधारस्थान, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सध्याचे विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय भैयासाहेब यांच्या कार्याबद्दल मला फार मोठा अभिमान वाटतो। त्यांच्या कार्याकडे दृष्टिक्षेप टाकला तर मला वाटते की जनतेच्या सुखासाठी कष्टावं लागतं, तर कधी जनतेसाठी रडावं लागतं, कारण धबधबा बनवायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। असं उत्तुंग व्यक्तिमत्व राजकारणात फार दुर्मिळ सापडत असतं, हा माझाही अनुभव आहे। त्यांचे कार्य आपणास माहीतच आहे, पण आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा हा लेखाजोखा संभाजी भैयांनी पहिले काम केले ते उल्लेखनीय आहे। कासवाप्रमाणे खाली मान घालून जीवन जगणारी जनता व आपला एक नेता शोधत होती। त्यांनी एक नेता शोधला, पण त्यामध्ये नेतृत्व नव्हतं। पुन्हा एकदा जनता निराश झाली, पण उंबराचं फूल उगवावं तसं आदरणीय भैयासाहेबांच्या रूपाने एक नेता मिळाला व मतदारसंघात एक नवं चैतन्य निर्माण झालं। ते निवडणुकीला उभे राहिले। आमदार झाल्यानंतर निलंगा नगरीसह मतदारसंघाचा कायापालट करण्यास सुरुवात केली। अनेक विकास कामे हाती घेतली व ती कामे यशस्वीपणे पूर्ण केली। हे करताना त्यांना विरोध झाला, तेव्हा त्यांचे बंधू आदरणीय अरविंद भैया व मातोश्री आदरणीय रूपाताई अक्का यांनी त्यांना खंबीर साथ दिली। हे नव्याने सांगायला नको। निलंगा विधानसभा मतदारसंघासह निलंगा नगर परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ते, शहराची स्वच्छता, सामाजिक व सांस्कृतिक कामे, पुतळ्याची उभारणी, घंटागाडी, ओपन स्पेस, त्यास कंपाऊंड व त्यास सुंदर बगीचा व मुलांना खेळण्यासाठी सुंदर पार्क तयार केलं व कार्यालयीन शिस्त लावून शहराचा चेहरा मोहरा बदलला। ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्त्याची विकास कामे करून अनेक मंदिरांना दर्गा तसेच निधी देऊन विकास कामे केली। सध्या कोविड-19 या साथीच्या रोगात सर्व स्तरातील यंत्रणा कामाला लावून स्वतः जातीने लक्ष घालून निलंगा मतदारसंघ कोरोनामुक्त ठेवला। हीच त्यांच्या कामाची व प्रामाणिकपणाची पावती आहे। त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी व दूरदृष्टी आहे। आदरणीय भैयासाहेबांचे काम, त्यांचे निर्णय पाहिल्यानंतर ते एक निर्भय, निधड्या छातीचा व हरहुन्नरी नेतृत्व आहे। मला त्यांचे सानिध्य लाभले। मला खूप बोलायचे आहे, पण तुर्तास इथेच थांबतो व त्यांना भविष्य काळात असेच यश, कीर्ती व सुख लाभो व त्यांचे कुटुंब सुखी समाधानी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। विजय होगले, जनसेवा संपर्क कार्यालय, निलंगा। मोबाईल नंबर 98 22 20 65 95।